जय श्रीराम मित्रांनो, मी अक्षय आणि सकाळचे 6:30 वाजलेले. हे बघा, कुठंच कोण नव्हतं पार्किंगला. आपण निघालेलो जिमसाठी. इकडं पण कोण नाही आणि तिकडं पण कोण नव्हतं. त्यानंतर जिमहून आलो. व्यायाम करताना काय आज दाखवायला नको म्हणलं आणि आपल्याला जायचं होतं दुकानाला. मग दुकानाला गेलो आणि दुकानाला दूध आणायला गेलतो. दूध नव्हतं, मग दूध घेऊन आलो आणि तोपर्यंत सूर्य उगवलेला. म्हणजे आंघोळ वगैरे करून देवा लावून नंतर गेलतो खाली. त्यामुळं ऊन पडायला लागलं होतं चांगलंच. आणि आपली सोसायटीमध्ये 5-6 विंग आहे टोटल. त्यातले आपण विंगमध्ये राहतो, त्यामुळं इथून शेवटपर्यंत जायला लागतं. नंतर उरकलं आणि निघालो कॉलेजला निघाल्यानंतर एक स्टेशन येतं घोरावाडी म्हणून. तिथं नेमकं गेट क्लोज झालं होतं. ही रेल्वे आली ती, कुठली एक्सप्रेस होती काही कळलं नाही, लोकल तर नव्हती. मग तिला जाऊन द्यावं म्हणलं. त्याच्याशिवाय असं पण आपल्याला काय जाता येत नाही. कॉलेजला तर उशीर झाला होता, पण ती एक्सप्रेस गेल्याशिवाय तर पर्याय नाही. नंतर आलो इथं. आगडी आमचा साहिल भैया झोपला होता. रात्री गर्लफ्रेंडला बोलत बसला असणार. हे बघा, सगळं इथं तयारी चालू होती आणि तो झोपला होता. नंतर कार्यक्रम सुरू झाला. मस्त गेस्ट वगैरे आलते, फुल कार्यक्रम. आणि नवीन मी फोन घेतल्यामुळं युवराजने ते सरांना, म्हणजे सर बोलले की कोण जिओ टॅगमध्ये फोटो काढतो. युवराजने माझे नाव सजेस्ट केलं, न्यू फोन घेतला आहे असं. माझ्याकडे आली ती जबाबदारी म्हणून जिओ टॅगमध्ये फोटो घेत बसलेलो. त्यानंतर आलो लॅबमध्ये. म्हणले काम करावं थोडं. निखिल तिकडं बसलेला, युवराज माझ्या शेजारी होता. कारण की एका टेबलवर दोघांनाच बसायला लागायचं, त्यामुळे तो तिकडे गेलता. युवराजला आवाज दिला, युवराजने मस्त केलं. नंतर गेलो आम्ही कॅन्टीनला जेवावं म्हणलं. मस्तपैकी जेवत होते, तरी गर्दी कमी झाली ती भरपूर. नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? आय होप चांगले असा. हे आपला दोस्त अक्षय. हा आपला मित्र प्रथमेश होता, त्याचा पण यूट्यूबला चॅनल आहे. तो मला शिकवत होता कसं काय बोलायला पाहिजे काय, ते ऐकून पण शिकलो. नंतर घरी आलो, म्हणलं थोडा अभ्यास करावा. आता लॅपटॉप वगैरे उघडलं. हे बघा, भैयाचं नाव आहे लॅपटॉपला. मी काय जास्त अपडत नाही, जे काम आहे ते करायचं आणि बंद करायचं. नंतर जेवण वगैरे झालं अभ्यास करून आणि आलो खाली आलो. गार्डनमध्ये बी गर्दी कमी झाली होती आता, कारण की 8:30 वगैरे वाजलेले, त्यामुळं सगळे जेवायला वगैरे गेलते वरती. त्यानंतर गेलो बाहेर, थोडा सामान आणायचं होतं. हे बघा, जिमला कशी लाईट लावलेत आणि हा रोड. त्यानंतर आलो, आईस्क्रीम पण घेऊन आलो येता. आणि एवढी थंडी होती, ध्रुवाला नेलं नाही खाली, पण आईस्क्रीम खाल्ली. बाय बाय गाईज.